एक अशी सुप्रसिद्ध लेखिका जी तब्बल 11 दिवस गायब होती. तिच्या गायब होण्याची चर्चा ही जगभर वाऱ्यासारखी पसरली. जिने लिहिलेलं नाटक 1952 पासून आजही लंडनमध्ये सादर केलं जात आहे. जिला गुन्हेगारीची आणि रहस्याची राणी म्हटलं जातं. जिला राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी स्वतः सर्वोत्कृष्ट महिलेचा सन्मान म्हणजेच डेम ही पदवी दिली, तर DEB हे सर्वोत्कृष्ट पदक देऊन तिचा सन्मान केला. जिचा आत्तापर्यंतची सर्वाधिक विक्री होणारी काल्पनिक कथा लेखिका म्हणून सन्मान केला जातो. तिच्या कादंबऱ्यांच्या 2 अब्जाहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. अशी एकमेव लेखिका म्हणजे अगाथा ख्रिस्ती. नमस्कार, कसे आहात सगळे? मी मनीष काविणकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स साहित्य कार्ट. आजच्या आपल्या या कार्टमध्ये आपण कोणाबद्दल माहिती देणार आहोत हे तर तुम्हाला समजलं असेलच. आजच्या नवीन पिढीला कदाचित हे नाव नवीन वाटेल, पण तुम्हाला त्यांची ओळख आजच्या काळात पटावी म्हणून सांगतोय. तुम्ही हल्ली प्रसिद्ध झालेले सिनेमे पाहिलेत का? हॉन्टिंग इन व्हेनिस, डेथ ऑन द नाईल, मर्डर ऑन द ओरिएंट एक्सप्रेस या सर्व सिनेमांच्या कथा अगाथा ख्रिस्टी यांच्या आहेत. याच काय तर तब्बल 40हून अधिक सिनेमे त्यांच्या कथांवर आधारित बनवले गेले आहेत. चला तर मग आज या प्रसिद्ध लेखिकेबद्दल जाणून घेऊया. हा भाग आवडला तर लाईक, शेअर आणि हो, सबस्क्राईब करा. अगाथा ख्रिस्टी. संपूर्ण नाव डेम अगाथा मेरी क्लॅरिसा ख्रिस्टी. जिच्या तब्बल 66 गुप्तहेर कादंबऱ्या आणि 14 लघुकथा संग्रह जगप्रसिद्ध आहेत. हिचा जन्म 15 सप्टेंबर 1890 रोजी डेव्हॉनमधील टॉर्कवे येथील एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तिचे बालपण खूप आनंदात गेले. तिची भावंड तिच्यापेक्षा वयाने खूप मोठी असल्याने आणि त्यांच्या परिसरात मुलं कमी असल्यामुळे ख्रिस्टीने आपला बराचसा वेळ तिच्या पाळीव प्राण्यांसोबत आणि काल्पनिक साथीदारांसोबत एकटे खेळण्यातच घालवला. ख्रिस्टीच्या मते तिच्या आईला वाटायचं की माझ्या मुलीने वयाच्या 8व्या वर्षापर्यंत वाचायला शिकू नये, पण ख्रिस्टीच्या मते तिच्या वाचनाच्या कुतूहलामुळे ती वयाच्या 4थ्या वर्षीच वाचायला शिकली. तिची मोठी बहीण बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत होती, पण अगाथाला घरी शिकवण्याचा निर्णय तिच्या आईने घेतला. त्यामुळे तिचं संपूर्ण शिक्षण हे घरीच झालं. तिच्या शिक्षणावर तिच्या आई वडिलांप्रमाणे तिच्या बहिणीचं देखील लक्ष होतं. त्यांनी तिला संगीत देखील शिकवलं. अगाथा पियानो आणि मॅन्डोलिन वाजवायला शिकली होती. अगाथाला लहानपणापासूनच वाचनाची फार आवड होती. मेरी लुईसा मोल्सवर्थ आणि एडिथ नेस्बिट यांची बालपुस्तके ती लहान असताना वाचायची. त्यानंतर ती थोडी मोठी झाल्यावर एडवर्ड लिअर आणि लुईस कॅरॉल यांच्या अस्तित्ववादी लेखनाकडे वळली. नंतर अँथनी होप, वॉल्टर स्कॉट, चार्ल्स डिकन्स आणि अलेक्झांड्रे डुमास यांची पुस्तके वाचू लागली. वाचनाच्या आवडीमुळे तिने एप्रिल 1901 मध्ये वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी तिने तिची पहिली कविता द काऊ स्लीप लिहिली. 1901 पर्यंत तिच्या वडिलांची तब्येत खराब झाली होती. नोव्हेंबर 1901 मध्ये निमोनिया आणि दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजाराने त्यांचा मृत्यू देखील झाला. त्यांच्या मृत्यूसोबतच वयाच्या 11व्या वर्षी तिचे बालपण संपले, कारण त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. मोठी बहीण लग्न करून सासरी गेली होती. भाऊ परदेशात होता. अगाथा आणि तिची विधवा आई या दोघीच आता एकमेकांच्या सोबतीला होत्या. तरी तिच्या आईने हार न मानता अगाथाला शिकण्यासाठी पॅरिसला पाठवले. शिक्षण पूर्ण करून ती पुन्हा आपल्या आईजवळ परत आली. परतल्यानंतर तिने तिचे सामाजिक कार्य, लेखन आणि हौशी नाटकांमध्ये सादरीकरण सुरू ठेवले. तिने मैत्रिणींसोबत मिळून द ब्लू बियर्ड्स ऑफ अनहॅपीनेस हे नाटक सादर केले. वयाच्या 18व्या वर्षी तिने द हाऊस ऑफ ब्युटी ही तिची पहिली लघुकथा लिहिली. त्यानंतर इतर कथा देखील लिहिल्या. त्यापैकी बहुतेक अध्यात्मवाद आणि अलौकिक गोष्टींवर होत्या. यामध्ये द कॉल ऑफ विंग्स आणि द लिटिल लोनली गॉड यांचा समावेश होता. पण कोणतेही मासिक तिच्या कथा प्रकाशित करायला तयार नव्हतं. सर्व नाकारत होते. याच दरम्यान तिने तिची पहिली कादंबरी स्नो अपॉन द डेझर्ट ही लिहिली. 1 नाही, 2 नाही, तब्बल 6 प्रकाशकांनी ही कादंबरी प्रकाशित करण्यापासून नाकारली. त्यामुळे अगाथा निराश झाली.
त्यावेळी तिच्या आईने तिला प्रसिद्ध लेखक एडन फिलपॉट्स यांच्याकडून सल्ला मागण्याचा विचार दिला. त्यावेळी ते त्यांच्या शेजारीच राहत होते. त्यांनी देखील अगाथाच्या चौकशीला प्रतिसाद दिला आणि तिच्या लिखाणाला प्रोत्साहन दिले. त्यांनी त्यांच्या प्रकाशकाचा संपर्क दिला, पण त्या प्रकाशकाने सुद्धा ती कादंबरी नाकारली आणि नवीन कादंबरी लिहिण्याचा सल्ला दिला. या दरम्यान तिच्या सामाजिक उपक्रमांचा विस्तार देखील वाढला होता. अशातच तिची ओळख आर्चीबाल्ड म्हणजेच आर्ची क्रिस्टीशी झाली. लवकरच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि अवघ्या 3 महिन्यातच आर्चीने अगाथाला लग्नासाठी मागणी घातली. ती देखील तयार झाली. आर्ची हा रॉयल आर्टिलरी अधिकारी होता. रॉयल फ्लाइंग कॉर्प्समध्ये त्याची नियुक्ती करण्यात आली होती. 1914च्या ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला त्यांनी ब्रिस्टनमधील क्लिफ्टन येथील इमॅन्युअल चर्चमध्ये लग्न केले. पहिले महायुद्ध सुरू झाल्यावर आर्चीला फ्रान्सला पाठवण्यात आले आणि नंतर हवाई मंत्रालयात कर्नल म्हणून ब्रिटनला परत पाठवण्यात आले. इकडे ब्रिटिश रेड क्रॉसच्या स्वयंसेवी मदत तुकडीत अगाथाने देखील आपला सहभाग नोंदवला होता. 1914 ते 1918 दरम्यान तिने टाउन हॉल रेड क्रॉस हॉस्पिटलमध्ये प्रथम स्वयंसेवी मदत तुकडीत परिचारिका म्हणून काम केले. क्रिस्टी बराच वेळ गुप्तहेर कादंबऱ्या वाचत होती. तिला विल्की कॉलिन्सच्या द वुमन इन व्हाईट आणि द मूनस्टोन तसेच आर्थर कॉनन डॉयलच्या सुरुवातीच्या शेरलॉक होम्सच्या कथा खूप आवडत होत्या. 1916 मध्ये तिने तिची पहिली कादंबरी द मिस्टियस अफेअर ॲट स्टाईल्स ही लिहिली, पण ती 1921 मध्ये प्रकाशित झाली, कारण ही कादंबरी होडर आणि सॉफ्टन आणि मेथुएन या दोन्ही प्रकाशकांनी नाकारली होती. शेवटी बऱ्याच महिन्यानंतर द बॉडली हेड येथील जॉन लेनने ते स्वीकारले, पण पुढील 5 पुस्तके द बॉडली हेडला देण्याच्या अटीवर. ती आता तिच्या वैवाहिक जीवनात सुद्धा चांगलीच रुळली होती. आर्चीने सुद्धा हवाई दल सोडून शहरात एक छोटीशी नोकरी पकडली होती. अगाथाने सुद्धा आपल्या लिखाणावर लक्ष केंद्रित केलं होतं. तिने तिची दुसरी कादंबरी लिहून प्रकाशित केली. यावेळी मात्र तिला या कादंबरीचे 50 पाऊंड मिळाले होते. त्यानंतर लगेच तिसरी कादंबरी देखील प्रकाशित झाली. आता तिला तिचं लिखाण विकण्यापासून कोणीही अडवू शकत नव्हतं. सगळं काही सुरळीत सुरू होतं. अचानक ही लेखिका 11 दिवस जागतिक बातमीचा विषय झाली होती, कारण ती गायब झाली होती. हजारहून अधिक पोलीस अधिकारी, 15,000 स्वयंसेवक आणि अनेक विमानांनी शोध घेऊन सुद्धा ती तब्बल 11 दिवस सापडली नव्हती. शेवटी ती यॉर्कशायरमधील हॅरोगेट येथील स्वान हायड्रोपॅथिक हॉटेलमध्ये सापडली. पण असं नक्की झालं तरी काय? चला सांगतो. एप्रिल 1926 मध्ये अगाथाची आई मरण पावली. त्यामुळे ती खूप खचली होती आणि यात भर म्हणून आर्चीने ऑगस्ट 1926 मध्ये अगाथाकडे घटस्फोट मागितला, कारण तो नॅन्सी नील हिच्या प्रेमात पडला होता आणि तिच्याशी लग्न करू इच्छित होता. यावरून त्यांच्या जोरात भांडण देखील झाले आणि त्या रात्री ती रागावून घरातून निघून गेली आणि पुढील 11 दिवस चर्चेचा विषय बनली. तिच्या गायब होण्यामागे खरं कारण काय होतं हे काही कोणाला स्पष्ट माहीत नव्हतं, पण कदाचित ती खूप खचली होती आणि एकांतासाठी ती गेली असावी असा अंदाज लावता येऊ शकतो. बरीच तडजोड करून मग शेवटी 1928 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला, पण अगाथाने तिच्या लिखाणासाठी क्रिस्टी हे आडनाव कायम ठेवले. घटस्फोट झाल्यानंतर ओरिएंट एक्सप्रेसने इस्तंबूल आणि नंतर बगदादला गेली. तिथे तिची ओळख पुरातत्वशास्त्रज्ञ मॅक्स मॅलोवन यांच्याशी झाली. दोघांनीही सप्टेंबर 1930 मध्ये लग्न केले. इथून त्यांच्या आयुष्याचा नव्या एका प्रवासाला सुरुवात झाली. त्यांचे हे लग्न अगाथाच्या मृत्यूपर्यंत टिकले. ती मॅलोवन सोबत त्याच्या पुरातत्वीय मोहिमांमध्ये जायची. त्यामुळेच मध्य पूर्वेतील तिच्या अनेक कादंबऱ्यांना पार्श्वभूमी मिळाली. तिच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या आणि पुढे देखील घडत राहणार होत्या, पण तिने तिचं लिखाण कधीच थांबवलं नाही. ती सतत लिहत राहिली. तिच्याकडे बरीच संपत्ती देखील होती. आजपर्यंत ती जिथे जिथे राहिली तिथे लिखाण केलं. त्या सर्व घरांवर तिची आठवण म्हणून सरकारकडून एक निळ्या रंगाचा फलक तिथे लावण्यात आलेला आहे. इतकंच नाही तर इस्तंबूलमधील ज्या पेरा पॅलेस हॉटेलमध्ये बसून तिने मर्डर ऑन द ओरिएंट एक्सप्रेस ही कादंबरी लिहिली, ती खोली त्या हॉटेलने आज देखील तिच्या स्मरणार्थ तशीच राखून ठेवलेली आहे.
अगाथा ख्रिस्टीला मोठा आवाज, ग्रामाफोन, सिनेमा हे आवडत नव्हते. तिला दारू, धूम्रपान सुद्धा आवडत नव्हते. या उलट तिला सूर्य, समुद्र, फुले, प्रवास, वेगवेगळे पदार्थ, खेळ, मैफिली, थिएटर, पियानो आणि भरतकाम आवडायचे. तिचं खाजगी आवडतं काम म्हणजे बागकाम. त्यासाठी तिला अनेक स्थानिक बक्षिसे देखील मिळाली होती. तिच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात ती क्वचितच बेस्ट सेलर यादीतून बाहेर राहिली असे. 2018 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सर्व काळातील सर्वाधिक विक्री होणारी काल्पनिक कथालेखिका म्हणून तिच्या नावाची नोंदणी केली. 2020 पर्यंत वेगवेगळ्या भाषेत तिच्या कादंबऱ्यांच्या 2 अब्जाहून अधिक प्रती विकल्या गेल्या. अशी ही लेखिका वयाच्या 85व्या वर्षी म्हणजेच 12 जानेवारी 1976 रोजी नैसर्गिक कारणांमुळे निधन पावली. पण तिच्या निधनाने तिचा प्रवास थांबला नाही, तर आजही तिने लिहिलेल्या तिच्या कादंबऱ्या, त्यातील शब्द तितक्याच ताकदीने आपल्या हृदयात उतरतात. तुम्ही कधी वाचल्यात का यांच्या कथा? आणि वाचल्या असाल तर तुमची आवडती कथा कोणती हे आम्हाला नक्की कळवा. आणि हो, अगाथा ख्रिस्टी यांची एक प्रसिद्ध कादंबरी द मर्डर ऑफ द रॉजर ॲक्रॉइड या मराठीत अनुवादित कादंबरीचा रिव्ह्यू आम्ही आधी आमच्या चॅनलवर दिलेला आहे. तुम्ही तो देखील नक्की पाहून घ्या. तर मग मंडळी, कशी वाटली आजची माहिती नक्की खाली कमेंट करून कळवा. आणि हो, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील नक्की करा. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.